नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपणही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। मराठी विद्या प्रसारक समाज संस्थेच्या समाज दिनी म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी संस्थेतील सर्व शाखांमधील सर्वाधिक म्हणजे 100% निकाल लागणाऱ्या शाळांचा सन्मान करण्यात येतो। यावर्षी हा सोहळा संस्थेच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात पार पडला। होरायझन अकॅडमी दिंडोरी शाळेने सालाबादाप्रमाणे याही वर्षी बाजी मारली असून सलग तिसऱ्या वर्षी शाळेचा निकाल 100% लागलाय। यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांना 75% पेक्षा जास्त गुण मिळाले। मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने शाळेच्या प्राचार्या श्रीमती निर्मला जाधव मॅडम यांना प्रातिनिधिक स्वरूपात आमंत्रित करून त्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आलाय। या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक नाशिक व श्री विलास शिंदे, संचालक सह्याद्री फार्म्स, संस्थेचे सरचिटणीस आदरणीय नितीनजी ठाकरे साहेब व संस्थेचे कार्यकारिणी मंडळ, त्याचबरोबर संस्थेचे इतर पदाधिकारी, ज्येष्ठ सभासद यावेळी उपस्थित होते। शाळेच्या या वर्षी निकालामध्ये प्रथम कु सानिका भानुदास आहेर, द्वितीय अर्जुन माणिक गायकवाड, तृतीय ओमकार विजय पाटील, चतुर्थ श्रावणी संतोष रोकडे तर पाचवा अनिरुद्ध विलास गायकवाड या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे। या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका श्रीमती रुपाली देशमुख, विषय शिक्षिका वैशाली पुरकर, कावेरी चव्हाण, अश्विनी कदम, रत्ना शेळके, विषय शिक्षक अभिजित शिवले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। शाळेच्या गळलेल्या गौरवाचे सर्व स्तरातून कौतुक होते। दिंडोरी पेठचे संचालक आदरणीय प्रवीण नाना जाधव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप घोरपडे सर, रणजित देशमुख, सुजित मुरकुटे, आर के खांदवे साहेब, साहेबराव शिंदे आदींनी शाळेच्या प्राचार्यांचे तसेच सर्व विषय शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे कौतुक केले। एस मराठी न्यूज साठी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।